जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बेळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण SYBCom सेमिस्टर 3 2019 क्रेडिट पॅटर्नच्या कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर नंबर फर्स्ट या विषयाच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तसेच येणाऱ्या एक्झामसाठी क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कोणता असणार आहे आणि काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स स्टडी पर्पजसाठी कोणते असणार आहे या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अद्याप आपण मिस्टर अक्षय बेळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि ही व्हिडिओ जर का आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर मग सगळ्यात अगोदर सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरबाबत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरची जी काही क्वेश्चन पेपर झालेली होती म्हणजे समर एक्झाम 2022 झालेली होती, तर यामध्ये सेमिस्टर 3साठी जो काही कॉर्पोरेट अकाउंटिंगचा पेपर होता तर तो 70 मार्कासाठी होता आणि त्यामध्ये तुम्हाला 2.5 तास दिलेले होते. यामध्ये इन्स्ट्रक्शन महत्त्वाचे होते की क्वेश्चन नंबर 1 हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा होता. तर बाकीचे जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd आणि 4th यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे होते. आणि यामध्ये तुम्हाला सिंपल कॅल्क्युलेटर अलाउड करायला त्यांनी परमिशन दिलेली आहे. आणि राईट साईडला जे काही फिगर्स दिसत आहे या फिगर्स तुमच्या मार्क्स इंडिकेट करता अशी माहिती दिलेली आहे. बघा प्रश्न क्रमांक 1 जो काही दिलेला होता तो तुम्हाला फिल इन दी ब्लँक्स होता म्हणजे MCQ होत्या. जवळजवळ 7 पैकी कोणत्याही 5 MCQची उत्तरं तुम्हाला लिहायची होती. त्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स दिलेले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1B हा जो विचारला होता तो ट्रू ऑर फॉल्स होता. तुम्हाला इथे पण 7 पर्याय दिलेले होते. त्यापैकी 5 प्रश्नांचीच उत्तरं इथे तुम्हाला लिहायची होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1C हा मॅच द फॉलोइंग पेअर्स 5 मार्काकरता होता. तर त्यासाठी देखील तुम्हाला इथे 5 प्रश्न आणि त्याचे 5 ऑप्शन दिलेले होते. त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं. आणि प्रश्न क्रमांक 1D हा राईट शॉर्ट नोट्स होता, जिथे तुम्हाला 3 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची होती आणि एकूण 5 शॉर्ट नोट्स दिलेल्या होत्या. म्हणजे एक शॉर्ट नोट्स तुम्हाला 5 मार्काची होती आणि 3 शॉर्ट नोट्सची जर का उत्तरं लिहिली तर 5 ते 15 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटले असते. ओके. सो प्रश्न क्रमांक 2nd जो दिलेला होता तो कंपनीच्या फायनल अकाउंट्सवर दिलेला होता. इथे तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला होता आणि त्याच्यानंतर इथे काही तुम्हाला काय म्हणता येईल त्याला ट्रायल बॅलन्स नाही म्हणता येणार, पण काही इथे शक्यतो इथे लायबिलिटी आणि असेट्स टाईप्ससुद्धा म्हणलं तरी चालेल. इथे कंपनी फायनल अकाउंट्स रिलेटेड तुम्हाला बॅलन्स शीटच दिलेली होती एक्स्ट्रॅक्टेड करून आणि त्यावरून तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ॲज पर रिवाइज शेड्यूल 6 पद्धतीने कंपनीज ॲक्टच्या 2013 कायद्यानुसार तुम्हाला करायची होती आणि नेसेसरी वर्किंग नोट्स पण तुम्हाला सॉल्व करायच्या होत्या. म्हणजे तुम्हाला कंपनीच्या फायनल्स अकाउंटवरती 20 मार्कासाठीचा हा प्रश्न होता. इथे ट्रायल बॅलन्सवरतून तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायची सांगितलेली होती. तर प्रश्न क्रमांक 3rd जो होता तो तुमचा प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन यावरती होता. त्याला देखील तुम्हाला 20 मार्क दिलेले होते आणि काही ॲडजस्टमेंट पण दिलेल्या होत्या. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला इथे बघा असर्टेन द प्रॉफिट प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन असा प्रश्न दिलेला होता. तर प्रश्न क्रमांक 4A हा 14 मार्काला दिलेला होता, ज्या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सवरती प्रश्न विचारलेले होते. यू आर रिक्वायर्ड टू व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर ऑफ एच किंवा हॅपी लिमिटेड अंडर द इंट्रान्सिक व्हॅल्यू, यील्ड व्हॅल्यू मेथड अँड फेअर व्हॅल्यू मेथड. ओके. या मेथड पद्धती म्हणजे हा व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सवरती प्रॉब्लेम होता. इथे तुम्हाला 14 मार्कासाठी हा प्रश्न दिलेला होता. तर प्रश्न क्रमांक 4B हा फक्त 6 मार्कासाठी होता. इथे तुम्हाला कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ लँड विच ॲक्वा लिमिटेड शुड शो इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे हा तुमचा जो काही प्रश्न त्यांनी दिलेला आहे तो कशावरती होता, अकाउंटिंग स्टँडर्ड्सवरती दिलेला होता. या पद्धतीने तुमची प्रिव्हियस इयरची क्वेश्चन्स पेपर होती. विद्यार्थी मित्रांनो, ही क्वेश्चन पेपर मी थोड्याच वेळात आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करणार आहे. तुम्ही या क्वेश्चन पेपरचा सरावासाठी विचार करा, वापर करा, जेणेकरून कसे प्रश्न विचारते ते तुम्हाला समजून येतील. आता मी तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न, काही हिंट्स देणार आहे, त्यावरून तुम्ही
तुमच्या मेन परीक्षेची या विषयाची तयारी करू शकता। तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, या आधीचा जो काही पेपर झालेला होता त्यासाठी किती प्रश्न तुम्हाला या परीक्षेत आपण टाकलेले आलेले होते हे तुम्हाला माहिती आहे, मी सांगण्याची आवश्यकता नाही। जवळजवळ 80% जास्त प्रश्न आपण जे प्रश्न स्टडी पर्पजसाठी देत आहोत तर त्यातूनच विचारलेले होते हे तुम्हाला माहीत आहे। म्हणून आता सुद्धा जे काही प्रश्न देणार आहे यातूनच ते प्रश्न तुम्हाला मेन परीक्षेसाठी विचारले जातील, यात काही शंका असणार नाहीये। बघा शॉर्ट नोट्सला 15 मार्कासाठी तुम्हाला कोणते प्रश्न येऊ शकतात, म्हणजे 5 तारीख 15 मार्कासाठी तुम्हाला या आता जे काही मी शॉर्ट नोट्स इथे मेन्शन केलेले आहे त्या शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारण्याची जास्त शक्यता आहे। बघा पहिला महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे इनकॉर्पोरेशन अँड कमेन्समेंट ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी, याच्यातला जो काही डिफरन्स आहे तो तुम्हाला मेन्शन करायला विचारलेला होता। यावेळेस देखील हा प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे, किंवा याला ऑर म्हणून जो काही प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे प्रोसेस ऑफ इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी, जो मी इथे 12 नंबरला आकडा दिलेलाच आहे। त्यानंतर लास्ट चॅप्टरवरती तुम्हाला नीड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स आहे, याला आणखीन जे काही अदर प्रश्न आहेत ते म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स, प्रश्न क्रमांक 17 महत्त्वाचा आहे, नोट करून ठेवा। इथे 3 नंबर दिलेला आहे बघा, अकाउंटिंग स्टँडर्ड 5, 10, 14 आणि 21। बघा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या जी काही क्वेश्चन्स पेपर विचारलेली होती तर त्यामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड 14 विचारलेला होता, तर मला असं वाटतं की आता अकाउंटिंग स्टँडर्ड 21 हा जास्त विचारण्याची शक्यता आहे। 5, 10 हे पण तुम्ही करा, 5 वरती पण जास्त महत्त्व कॉन्सन्ट्रेशन करा, तोच देखील तुम्हाला विचारण्याची जास्त शक्यता आहे। म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अकाउंटिंग स्टँडर्ड 5, 10, 14 आणि 21 हे चारही करून ठेवा। त्यापैकी 14 नंबर तो ऑलरेडी झालेला आहे, त्याच्यामुळं 5, 10 आणि 21 ह्या 3 याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन तुम्ही करायला हवं। त्यानंतर कॅपिटल प्रॉफिट अँड रेव्हेन्यू प्रॉफिट हा तर एक महत्त्वाचाच प्रश्न आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्ही मायनॉरिटी इंटरेस्ट हा एक भाग तुम्ही जास्त करून ठेवा, किंवा रिझर्व प्रॉफिट हा पण एक भाग व्यवस्थित करून ठेवा। मी इथे उल्लेख केलेला नाही आहे, बट तो देखील विचारण्याची जास्त शक्यता आहे। त्यानंतर 5 नंबरची शॉर्ट नोट्स आहे एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस, ही पण शॉर्ट नोट्स ऑलरेडी होऊन गेलेली आहे, त्याच्यामुळे आज सरावासाठी तुम्ही या शॉर्ट नोट्सकडे वळा। त्यानंतर बेसिस ऑफ अलोकेशन हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याच्यानंतर बघा अकाउंटिंग स्टँडर्ड 21 हा कॉन्सोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंटवरती आहे, तो त्यावरती शॉर्ट नोट्स विचारण्याची शक्यता आहे। नंतर मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन दिलेले आहे, नेट असेट, यील्ड बेसिस मेथड आणि फेअर व्हॅल्यू मेथड, या तिन्हींपैकी एखादी मेथड येऊ शकते, त्याच्यामुळे या मेथड जास्त काळजीपूर्वक तुम्ही बघा, या शॉर्ट नोट्सला पण विचारल्या जातील। त्यानंतर मी 11 नंबर सांगितलं की मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन, ज्यामध्ये या 8, 9, 10 या मेथड पण समाविष्ट केल्या जातात। त्यानंतर बघा 12 नंबर आहे प्रोसेस ऑफ इनकॉर्पोरेशन ऑफ ए कंपनी, बघा ही पण एक शॉर्ट नोट्स महत्त्वाची आहे, ह्या करून ठेवा। नेक्स्ट आहे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन, बघा यावरती तर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पण आहे, बट शॉर्ट नोट्स पण विचारण्याची जास्त शक्यता आहे, त्याला ऑर मी टाकलेले आहेत प्रश्न क्रमांक 14 आणि 15, प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन प्रॉफिट, ह्या दोन्हीही महत्त्वाच्याच आहे असं मला वाटतं। त्यानंतर 16 नंबर दिलेला आहे शेड्यूल 3, ओके शेड्यूल 3 ही पण एक तुम्ही करा, जो तुम्हाला चॅप्टर नंबर 2 वरती आहे आय थिंक, मला तरी वाटतं, तर ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवा। नंतर 17 नंबर दिलेला आहे फॅक्टर्स अफेक्टिंग व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, जो प्रश्न क्रमांक 1D मध्ये 5 मार्कासाठी विचारण्याची जास्त शक्यता आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कोणकोणत्या चॅप्टरवरती आहे, तर कंपनी फायनल अकाउंटवरती 20 मार्कासाठीचा प्रॉब्लेम आहे, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनवरती 20 मार्काचा प्रॉब्लेम आहे, त्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सवरती 14 मार्काचा प्रश्न आहे, तर अकाउंटिंग स्टँडर्ड्सवरती 6 मार्काचा प्रश्न आहे। तर तुम्हाला बघा यापैकी कोणतेही 1, 2 आणि 3 आणि 4 पैकी दोन्हीही असे मिळून फक्त 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे, ह्या 3पैकी फक्त 2च प्रश्न सॉल्व करायचे आहेत, तर हे लक्षात ठेवा। ऑलरेडी मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅटही सविस्तर सांगितला होता, आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्मॅट पण बघितला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण बघितली आणि काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण आपण बघितलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या पुढच्या एक्झामसाठीच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आपण स्टडी पर्पजसाठी देणार आहोत, तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, आणि या व्हिडिओला
किंवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा। तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। टेक केअर। जय हिंद। धन्यवाद।